गोपाळकाला उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहर महानगरपालिकेने तयारी पूर्ण केली आहे। गेल्या वर्षी 99 पथकामधील 6600 गोविंदांचा विमा उतरवण्यात आला होता। यंदा सुमारे 7000 गोविंदा सहभागी होण्याचा अंदाज आहे। ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमार्फत प्रति गोविंदा 75 रुपये दराने विमा उपलब्ध करून देण्यात आला असून अर्जासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे। अर्जाची अंतिम मुदत 6 सप्टेंबर आहे। उत्सवादरम्यान वैद्यकीय सेवा, पाणी पुरवठा आणि महिला गोविंदा पथकांसाठी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात येणार आहे। तसेच पोलिसांनी आयोजकांना फ्लेक्ससाठी परवानगी घेणे, स्वयंसेवकांना ओळखपत्र देणे, आक्षेपार्ह गाणी टाळणे आणि वाहतुकीची कोंडी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत। ही आढावा बैठक महापौर अजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। बैठकीला गोपाळकाला आयोजक, गोविंदा पथके, पोलीस अधिकारी आणि विविध आपत्कालीन यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते। गोपाळकाला उत्सव नेहमीच उत्साहात महापालिका साजरा करत असते। महापालिका आहे, पोलीस विभाग आहे, ट्रॅफिक विभाग आहे, हे सगळं एकत्र येऊन, आमचं अग्निशमन दल आहे, हे सगळं एकत्र येऊन जे मंडळ आहेत तिकडूनची ती आहेत, गोविंदा पथक आहेत, यांची संयुक्त एक बैठक केली जाते। आणि या महाराष्ट्रामध्ये पहिला इन्शुरन्स या वसई-विरार महापालिकेच्या माध्यमातून किंवा या क्षेत्रामधनं चालू झालं। लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून हा प्रथम प्रशांतजी राऊत यांनी इन्शुरन्स सुरू केला। आणि आज महाराष्ट्र शासनाने जे इन्शुरन्सचं सांगितलं, वसई-विरार महापालिका आहे ती जी पथकं यात भाग घेतात त्या सगळ्यांचा इन्शुरन्स उतरवत असतं। यावेळी त्याला एक लिमिट होतं, ते लिमिट जास्ती वाढवावं म्हणून काही पथकं लोकनेते हितेंद्र ठाकूर यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की सगळी जेवढी पथके येतील त्यांचा इन्शुरन्स काढायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही जेवढी इन्शुरन्स काढता येईल, जेवढी पथकं येतील, जेवढी गोविंदा येतील त्यांचे सगळ्यांचा इन्शुरन्स काढण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे। कुठेतरी त्यांना एक विम्याचं कवच देणं गरजेचं आहे। त्यासाठी लागणारी ज्या ज्या गोष्टी आहेत, पोलीस डिपार्टमेंटला लागणारे आहेत किंवा अन्य मंडळांना लागणारे आहेत, त्या सगळ्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे। जीवदानी ट्रस्टतर्फे लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं का बऱ्याच पथकांचं असं असतं का जेवणाबिवणाचं वांदे होतात, त्यांचे खाण्याचे वांदे होतात, तर अशा वेळी त्यांनी जर जीवदानी ट्रस्टशी संपर्क साधला तर निश्चित त्यांनी एक वेळ दिलं तर त्या वेळेमध्ये त्यांना जेवणाची देखील सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे। ट्रॅफिक बाबत जे जे नियम पाळायला पाहिजेत त्या देखील पोलीस विभागाने त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि मला वाटते टायमाचं देखील सगळ्यांनी बंधन पाळलं पाहिजे असं त्यांनी पोलीस विभागाने सांगितलेलं आहे। जे काही महापालिकेकडनं या उत्सवासाठी लागणारं सहकार्य आहे ते महापालिका 100% करणार आहे। सर, उत्सवात गर्दी नाकारता येत नाही, नागरिकांना काय आव्हान? नागरिकांना आव्हान म्हणजे असंच आहे, हा उत्सव आहे आपला आणि तो गुण्या गोविंदाने झाला पाहिजे। त्यामुळे सगळ्यांनी त्यामध्ये सहभागी होऊन ज्यांना ज्यांना असं वाटेल का सहकार्य करायला पाहिजे त्यांनी सगळ्यांनी त्याच्यात सहकार्य केलं पाहिजे। आम्ही खाजगी हॉस्पिटलना देखील सांगणार आहोत का त्या हॉस्पिटलने देखील आपल्या जवळच्या मंडळाला सहकार्य करायला पाहिजे। जी काय मेडिकल सहकार्य असेल, ट्रीटमेंटसाठी असेल किंवा अन्य गोष्टी असतील तर त्यांनी केल्या पाहिजेत। महापालिकेचे पथकं सगळ्याच ठिकाणी आहेत। महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये देखील बेड ठेवलेले आहेत, आमच्या ॲम्ब्युलन्स, आमचे डॉक्टर सगळे तैनात असणार आहेत। तसं खाजगी डॉक्टरांना देखील त्यामध्ये सहभागी व्हावं असं आम्ही त्यांना विनंती करणार आहोत।